ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, नागरिकांचे महिलांचे प्रश्न आहेत. आज मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, जे यांनी आश्वासन दिले हे गेलेत कुठं? आणि या 10 वर्षात काय काम केलं तर ह्याचा हिशोब तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारलं तर उत्तम आहे. मतदार हा हुशार आहे आणि त्याला लोकशाही आणि हुकुमशाही कळती. तो मतदार लोकशाहीकडे राहील असा माझा विश्वास. नाव गाव पत्ता कधी विचारला नाही, काम करणं हेच आपलं ध्येय आणि त्याचाच फायदा मला आज होताना दिसतो. लोकशाही टिकेल का नाही अशी परिस्थिती हे देशामध्ये निर्माण झाली आणि याला सर्वस्व भारतीय जनता पार्टीचे लोक जबाबदार आहेत. नमस्कार, मी निखिल सुक्रे, वी मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सध्या आपण पुण्यामध्ये आहोत. पुण्याचे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्रजी धंगेकर आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. भाऊ, काय सांगाल, सध्या कसं प्रचाराचं हे चालू आहे आणि लोकांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा तुमच्यापर्यंत येत आहेत सध्या? मी गेली 30 वर्षामध्ये माझे सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये पुणेकरांची नाळ माझ्याबरोबर जोडली गेलेली आणि सातत्यानं मी पुण्याच्या प्रश्नावर कार्यकर्ता असल्यापासून, नगरसेवक असल्यापासून, आमदार असल्यापासून समाजाची भूमिका मी रस्त्यावरून मांडून ती कशी समाजाला उपयोगाला होईल, नागरिकांना कशी उपयोगाला होईल त्यासाठी सातत्यानं मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. आणि मागच्या विधानसभेत बघितलं असेल की मी आमदार झाल्यापासून सातत्यानं पुण्याचे प्रश्न असतील, देशाचे प्रश्न असतील, राज्याचे प्रश्न असतील, त्यावेळेस सातत्यानं मी भूमिका ही मतदार राजाची घेतलेली आणि मतदार राजा हे बघत आलेलं आहे. मी निवडणूक आला म्हणून प्रचार करतो असं ना, मी सातत्यानं समाजावर लोकांची इथल्या कामं केलेली आहेत. परंतु इतर जर बघितलं, कोथरूड बघितलं, शिवाजीनगर बघितलं किंवा कॅन्टोन्मेंट परिसर, इतर परिसरांमध्ये कशी हे पाहायला मिळते तुम्हाला प्रतिसाद? मी पुणे शहरामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. मी एका गल्लीत, एका बोळात, एका विधानसभेत काम केलंच नाही. मी गेली 30 वर्षे येणाऱ्या प्रत्येक माणसाला परमेश्वर समजून समोर डोळ्यासमोर ठेवून त्याचं काम केलं. कारण शेवटी आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस आपल्याला देवा समावेत आणि मग आपण त्याची सेवा करणं हे आपलं काम आहे आणि तेच काम मी गेली कित्येक वर्ष केलं आहे. नाव गाव पत्ता कधी विचारला नाही, काम करणं हेच आपलं ध्येय आणि त्याचाच फायदा मला आज होताना दिसतो आहे. पुण्याच्या विकासासाठी काँग्रेसचं काय नियोजन आहे एकंदरीत? आता काँग्रेसचा राष्ट्रीय पातळीवरील जाहीरनामा तर आपल्यासमोर आलेलाच आहे, परंतु एकंदरीत आता तुम्ही एक आमदार किंवा उद्या खासदार म्हणून या ठिकाणी जेव्हा कार्यरत असाल त्यावेळेस काय नियोजन असेल आणि पुण्यातील जो प्रश्न आहे सर्वात मोठा तो म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न, यावरती काय नियोजन आहे आपलं? बघा, हे सगळा जो विषय आहे ना, 70 वर्षामध्ये काँग्रेसची किती वर्ष सत्ता होती, त्या काळामध्ये काँग्रेसने भारत देशाचा वैभवशाली देश म्हणून जगामध्ये त्याची नोंद केलेली आणि याच्यामध्ये मग अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी या देशासाठी प्रचंड काम केले आणि या 10 वर्षात काय काम केलं तर ह्याचा हिशोब तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारलं तर उत्तम होईल. हे देशामध्ये काय केलं त्यांनी, कुठलं मोठा प्रोजेक्ट केला, कुठे देशाला एकदम काय मदत होईल असं काम केलं. तर आज जनता चिंताग्रस्त आहे. हुकुमशाहीकडे निघालेल्या देशाला थोपण्याची वेळ आली. आता लोकशाही टिकेल का नाही अशी परिस्थिती हे देशामध्ये निर्माण झाली आणि याला सर्वस्व भारतीय जनता पार्टीचे लोक जबाबदार आहेत. ज्या पद्धतीने विरोधकांना नमोर करून त्यांना त्रास देऊन त्यांच्या पक्षात घेऊन गेले, करोडो रुपयाचा भ्रष्टाचाराची त्यांचे आरोप केले, जेलच्या दारापर्यंत घेऊन गेले, काहींना जेलमधले जामीन दिले आणि आपल्या पक्षात ओढून घेतलं. म्हणजे ह्याचा अर्थ की जनता त्यांच्यावर गेलेली नाही. जरी नेते गेले असतील घाबरून, शेवटी रडत रडत गेलेत काही लोक. म्हणजे इतकं प्रचंड त्रास दिला आणि हा प्रचंड त्रास देऊन त्यांना त्या पक्षात घेतलेलं आहे. त्यामुळे ह्यांच्याकडे काय समाधानी लोक नाही आहेत, पण ज्या लोकांना घेतलं यांच्यामुळे त्यांच्याकडे मतदार राजा जाईल हे खरं नाही आहे. मग एकंदरीत असं बोललं जात आहे की भाजप सध्या विकास करत आहे, पुण्यामध्ये मेट्रो आणली आहे, रस्त्यांची कामं झाली आहेत, म्हणून आता आणखी विकास करण्यासाठी भाजपला पुन्हा एकदा संधी द्यावी असं बोललं जातं. काय मनोगत आहे? जगात 7वा क्रमांक आहे ट्रॉफिकला, मग ह्यांनी काय केलं? ट्रॉफिक जाम जगात 7वा क्रमांक आहे भारत देशाचा, मग ह्यांनी केलं काय? जर त्यांनी काम केलं असेल तर मग आज आम्हाला बोलायची वेळच नसते आली आणि त्यांनाही जाहीरनामा ठेवायची वेळ नसते आली, बरोबर ना? मग पुण्याच्या किती समस्या ते जनतेलाच माहिती नाही इथलं. मग काय एकंदरीत जनतेला कोणत्या प्रकारची तुम्ही आता आश्वासनं देणार किंवा काय लोकांची कामं करणार हे सांगून तुम्ही त्यांच्या समोर जातात निवडणुकीला सध्या? बघा, जनतेला जे पाहिजे ते द्यायलाच पाहिजे. ट्रॉफिकचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, नागरिकांचे महिलांचे प्रश्न आहेत. आज मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, जे यांनी आश्वासन दिले हे गेलेत कुठं?
म्हणजे निवडणूक आले की लोकांना फसवायचं, जाहिरातबाजी करायची, नंतर निघून जायचं. आता परत त्याच पद्धतीने मागचे जाहीरनामे पुढं आणणार, लोकांना वेड्यात काढण्याचं काम हे करतात. तर जनता यावेळेला फसणार नाही ना. भाऊ, आणखी एक गोष्ट म्हणजे तुमचे मनसेमध्ये असलेले सहकारी, मनसेमध्ये असताना असलेले सहकारी वसंततात्या मोरेसुद्धा सध्या वंचितकडून उमेदवारी करत आहेत पुणे लोकसभेसाठी. काय वाटतं, महाविकास आघाडीची मतं त्यांना जातील असं म्हटलं जातं आहे? म्हणजे कारण काय आहे की भाजपचा जो वर्ग आहे तो फिक्स वर्ग आहे असं बोललं जात आहे. काय वाटतं, काय दृष्टिकोन आहे? बघा, आता 28 तारखेपर्यंत माघार घ्यायचे विषय आहे आणि लोकशाहीमध्ये मतदार हा हुशार असतो, सुज्ञ असतो. त्याला कोणाला मतदान करायचं हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे हा निर्णय जो तुम्ही बोलताय हा निर्णय जनता घेणार आहे आणि जनता त्याचा निर्णय ठरवेल ना. तुम्ही काय विनंती केली आहे तात्यांशी, काय बोलणं झालं या विषयावरती? आता तुम्ही दोनदा जेवत असतानाची किंवा चर्चा करत असतानाची आमच्यापर्यंत छायाचित्र आली, काय बोलणं काय त्यांच्याशी झालं त्याविषयी? नाही, मी त्यांना कधी माघार घेऊ नको म्हटलं नाही आणि कधी निवडणूक लढू म्हटलं नाही. ते त्यांचा मनाचा निर्णय तो त्यांनी घेतलेला आहे. काय याचा काय परिणाम होऊ शकतो? कोणत्या पक्ष, म्हणजे तुमच्याकडे जास्त परिणाम होईल की भाजपवरती परिणाम होईल? मतदार हा हुशार आहे आणि त्याला लोकशाही आणि हुकुमशाही कळती. तो मतदार लोकशाहीकडे राहील असा माझा विश्वास आहे. देशात काय परिस्थिती राहील असं वाटतं तुम्हाला? आता एक सामान्य नागरिक म्हणून या प्रश्नाचं उत्तर द्या की देशामध्ये काय परिस्थिती राहील असं वाटतं इंडिया अलायन्सची आणि एकंदरीत महायुतीची? इंडिया फ्रंट या देशामध्ये वेगळं चित्र केलेलं दिसेल. ह्याच्यामध्ये काँग्रेस आणि इतर मित्रपक्ष यांचं सरकार येईल असा माझा विश्वास आहे. लोकांना काय आव्हान असेल आज? लोकांना हेच आहे की लोकशाही जिवंत ठेवा, लोकशाही टिकवा. लोकशाहीमध्ये आमचा सर्वांचा आवाज बुलंद करण्यासाठी लोकशाही, ज्या पक्ष आज लोकशाहीच्या दिशेने चालला त्याला मदत केली पाहिजे. एकंदरीत लोकशाही बळकट करण्यासाठी आपले सुद्धा हात बळकट करा आणि जो व्यक्ती तुमचं काम करेल अशा व्यक्तीला मतदान करा, त्याचे हात बळकट करा, अशा प्रकारची प्रतिक्रिया आमदार रवींद्रजी धंगेकर यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन दिनेशसह निखिल सुक्रे, पुणे.